आगामी गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पुणे पोलीस सज्ज असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ऐतिहासिक परंपरा लाभलेला गणेशोत्सव शहरात व खास करून मध्यवर्ती भागात मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे। 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या या उत्सवामध्ये पुणे शहर, ग्रामीण भाग तसेच इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक शहरात येत असतात। दररोज लाखो भाविक येथे गर्दी करत असतात। त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही पुणे पोलीस दलावर असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येतो। गर्दीमध्ये कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जागोजागी 6222 पोलीस कर्मचारी, 1100 होमगार्ड, एक केंद्रीय राखीव पोलीस बलाची कंपनी यांचा पहारा असणार आहे। त्याचबरोबर 16 स्ट्रायकिंग पथके, 14 जलद प्रतिसाद पथके, 7 बॉम्ब शोधक व नाशक पथके यांचीही मदत घेण्यात येणार आहे। त्याचबरोबर पोलीस अधिकारी यांच्यामध्ये 618 सहाय्यक व पोलीस उपनिरीक्षक, 154 पोलीस निरीक्षक, 27 सहाय्यक पोलीस आयुक्त, 10 पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली हा बंदोबस्त ठेवला जाईल। ध्वनिक्षेपकाला रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी आहे। त्या व्यतिरिक्त 30 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर व 6 सप्टेंबर असे 7 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी आहे। दररोज रात्री 10 वाजता व पुन्हा 12 वाजता आवाजाची मर्यादा पोलिसांकडून मोजली जाणार असून त्यामध्ये कोणत्याही मंडळाने आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्यास किंवा सूट दिलेल्या वेळेच्या व्यतिरिक्त ध्वनिक्षेपक लावल्यास त्यांच्यावर ध्वनी प्रदूषण नियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी म्हटलंय। गणेश उत्सव निमित्ताने पोलीस दलांकडून सर्व प्रकारचे बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेली आहे। यामध्ये शांतता समिती मीटिंग असतील किंवा वेगवेगळे गणेश मंडळांचे पदाधिकारी यांचे सोबत बैठक असतील, आमचे पोलीस दलांकडून वेगवेगळे आपसात मीटिंग असतील, असे वेगवेगळे कम्युनिटी इंटरॅक्शन प्रोग्राम्स करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने उद्भवलेली गोष्ट आणि त्याचबरोबर वेगवेगळे मंडळांना प्रत्यक्षरित्याने भेटी, काही मंडळांना आमच्या स्तरावर भेटी, काही जॉईंट सीपी साहेब, ॲडिशनल सीपीज, डीसीपीज इत्यादी यांच्या स्तरावर भेट आणि जे गोष्ट उद्भवलेले आहे त्या दृष्टिकोनातून हे बंदोबस्त आराखड्याचे नियोजन करण्यात आलेली आहे। योग्य प्रकारे टेक्नॉलॉजीचे वापर, CCTV कॅमेराज असतील आमचे शासनाची, तसेच गणेश मंडळांकडून लावण्यात आलेले CCTV कॅमेराज, तसेच लोकांकडून लावण्यात आलेले CCTV कॅमेराज सगळ्यांचे इंटिग्रेटेड फीड CCTV कंट्रोल रूमला घेण्यात आलेले आहे। नुकतेच माननीय मुख्यमंत्री यांचे हस्ते उद्घाटन झालेली मोबाईल सर्व्हेलन्स व्हेकल्स आणि ड्रोन्स, जे AI बेस्ड हे डिजिटल टेक्नॉलॉजी आहे, त्याचे वापर योग्य रीत्याने या गणपती उत्सवाचे कालात 10 दिवस आणि विसर्जन मिरवणुकीचे दरम्यान पोलीस दलांकडून होणार आहे। त्याचबरोबर मेट्रो जे यावर्षी नवीन स्ट्रेच जे सुरू झालेली आहे, ज्यामध्ये शिवाजीनगर, कसबा स्टेशन, मंडई स्टेशन आणि नंतर स्वारगेट टर्मिनल स्टेशन हे जे या स्ट्रेचमध्ये सुरू करण्यात आलेली आहे, याचे भाविकांना अत्यंत मोठा फायदा होईल आणि ते लवकरात लवकर ते आपले गणपती दर्शनासाठी येऊ शकतात। तसेच मेट्रो निमित्ताने जे मेट्रोवरून येणारे जे गणेश भक्त राहील त्यांचे सोयी सुविधा आणि त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही याची पण विस्तृतरित्याने उपाययोजना करण्यात आलेली आहे। एकंदरीत या 10 दिवसाचे कालात गणेश मंडळांची सुरक्षा, गणेश भक्तांची आणि महिलांची सुरक्षा, वाहतुकीची योग्य नियोजन, क्राउड मॉनिटरिंग, क्राउड कंट्रोल आणि कोणत्याही प्रकारची स्टॅम्पीड, चेंगराचेंगरी सारखे घटना घडणार नाही, ही सगळे लक्षात ठेवून अत्यंत मोठ्या प्रमाणात बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेली आहे आणि त्याचे डिप्लॉयमेंट पण त्याच रीत्याने करण्यात येत आहे। आम्ही आपल्याला सांगितले अंदाजन 7000 पोलीस अधिकारी कर्मचारी या कालात बंदोबस्तामध्ये तैनात असणार आहे। याच व्यतिरिक्त विसर्जन मिरवणुकीबद्दलची डिटेल तपशील आपल्याला नंतर देण्यात येतील। विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी आणखी संख्या वाढते।
पुणे शहरात यंदा गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद हे दोन्ही सण शांततेत आणि सौहार्दाच्या वातावरणात साजरे व्हावेत यासाठी पुणे शहर पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 5 सप्टेंबर रोजी होणारी मुस्लिम बांधवांची हजरत मोहम्मद पैगंबर जयंती मिरवणूक आता पुढे ढकलण्यात आली आहे. 6 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणूक असल्याने आणि या दोन्ही मिरवणुका एकाच वेळी झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन पुणे शहर पोलिसांनी सीरत कमिटी आणि मुस्लिम मंडळाच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत पोलिसांनी केलेल्या विनंतीला मान देत मुस्लिम बांधवांनी ईद ए मिलादची मिरवणूक 8 सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन्ही समाजातील प्रतिनिधींनी एकत्र येऊन हा निर्णय घेतल्यामुळे धार्मिक सलोखा राखण्यात आला आहे. यामुळे कोणताही तणाव निर्माण न होता दोन्ही सण शांततेत साजरे करता येतील. पुणे पोलिसांच्या प्रयत्नामुळे आणि दोन्ही समाजांच्या सहकार्यामुळे पुणे शहराची शांतताप्रिय ओळख पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. पैगंबर जयंतीची मिरवणूक 5 सप्टेंबरला नियोजित होता. त्याची सर्व सीरत कमिटी तसेच इतर मंडळांकडून चर्चा होऊन ते मिरवणूक पुढे 8 तारीखला ढकलण्यात आलेली आहे आणि 8 तारीखला ते विसर्जन मिरवणुकी सकाळीपासून रात्री 10 वाजेपर्यंत त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे. वेगवेगळे मार्गमध्ये ते मिरवणूक 8 तारीखला आमचे विसर्जन गणपती उत्सवचे विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर ते घेण्यात ते प्रोसेशन काढण्यात येते.